कलम 16 आर्टिकल 16 हे प्रामुख्याने सरकारी नोकऱ्यांमधील समान संधीबद्दल आहे. कलम 14 आणि 15 मध्ये आपण सामान्य समानतेबद्दल पाहिले, पण कलम 16 हे विशेषतः सार्वजनिक रोजगाराच्या म्हणजेच पब्लिक एम्प्लॉयमेंटच्या क्षेत्रापुरते मर्यादित आहे. या कलमाचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. संधीची समानता. कलम 16(1) नुसार राज्याच्या म्हणजे सरकारी नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर नियुक्ती किंवा रोजगारासाठी सर्व नागरिकांना समान संधी दिली जाईल. कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. 2. भेदभावास मनाई. 7 आधार. कलम 16(2) नुसार केवळ खालील 7 कारणांवरून कोणत्याही नागरिकाला सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवले जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, कुळ, निवासस्थान. टीप: कलम 15 मध्ये 5 आधार होते, कलम 16 मध्ये कुळ आणि निवासस्थान हे 2 जास्तीचे आधार जोडले गेले आहेत. 3. महत्त्वाचे अपवाद, आरक्षण आणि विशेष तरतुदी. जरी सर्वांना समान संधी देण्याचे म्हटले असले तरी समाजात जे घटक मागे राहिले आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही अपवाद दिले आहेत. निवासस्थानाची अट. संसद कायदा करून एखाद्या विशिष्ट भागातील नोकऱ्यांसाठी निवासस्थान ही अट अनिवार्य करू शकते. उदाहरण, काही विशिष्ट भागातील नोकऱ्यांसाठी स्थानिक असणे. मागासवर्गीयांसाठी आरक्षण. जर सरकारला असे वाटले की एखाद्या मागास प्रवर्गाला सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही, तर त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवता येतात. धार्मिक संस्था. एखाद्या विशिष्ट धर्माशी संबंधित नोकरीसाठी, उदाहरण मंदिराचा ट्रस्ट किंवा वक्फ बोर्ड, त्या विशिष्ट धर्माच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची अट घातली जाऊ शकते. EWS आरक्षण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षणाची तरतूदही यात समाविष्ट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.